हॅलो फ्रेंड्स, आज मी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाला आवडणारे गोविंद लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग आपण बघूया काय काय साहित्य लागतं ते। आपण 2 वाट्या आपण जे पोहे खातो तेच पोहे 2 वाट्या पोहे घेतलेले आहे। आपण जे कांदा पोहे करतो ना तेच पोहे जाड 2 वाट्या पोहे घेतलेले आहे। आणि त्याच वाटीने 1 वाटी फुटाण्याची डाळव, 1 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी शेंगदाणे, 1.5 वाटी गूळ आपण खिसून घेतलेला आहे आणि ड्राय फ्रूट्स आहे, तीळ आहे 2 चमचे, वेलची पावडर, तूप आणि जायफळ। चला तर मग आपण बघूया। आपण 2 वाटी पोहे घालून छान परतून घेणार आहोत। खूप पण नाही, आपल्याला फक्त खरपूस भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये। खमंग कुरकुरीत होईपर्यंतच करायचे आपल्याला। तुपामुळे खमंग होणार ते परतल्यामुळे। हाताने बघायचं आपण कुरकुरीत झालेत की नाही। आणि गॅस लो टू मीडियमच ठेवलेला आहे, खूप फास्ट गॅस करायचा नाही। असं एकसारखं परतलं, एकसारखा चमचा असा हलवून परतले ना की सगळ्या साईडने छान खरपूस आपले पोहे भाजून होणार। असं हात लावून बघायचा, आवाज असा कुरकुरीत यायला लागला ना क्रंची की काढून घेऊ। आपलं 1 मिनिट परतून घेऊया। आता हे आपण एका ताटामध्ये काढूया। वाटीने 1 वाटी शेंगदाणे भाजून घेऊया खरपूस। खरपूस भाजायचे आपल्याला शेंगदाणे, म्हणजे चव छान येते शेंगदाण्याचे। खरपूस अशी छान खमंग लागतात शेंगदाणे। गॅस लो टू मीडियमच ठेवलेला आहे आपण। आता शेंगदाणे छान खरपूस झालेले आहे, ते पण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। त्याच वाटेने आपलं सुकं खोबरं घेतले आहे, ते सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचंय। एकसारखं, म्हणजे करपणार नाही आपलं। हलकासा रंग बदलायचा आपल्याला, जास्त नाही, तोपर्यंतच भाजायचे आपल्याला। गॅस लो टू मीडियमच ठेवलेला आहे। असं एकसारखंच असं हलवतच भाजायचं, म्हणजे सगळीकडून एकसारखं भाजलं जातं। खरपूस आपले लाडू छान खमंग होणार, त्यामुळे रंग थोडा बदलेपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचंय। आता आपण काढून घेऊया। आता अर्धा चमचा तूप घालूया आपण, आणि डाळव आपल्याला त्याच वाटीने डाळव घेतलेले आहे आपण, भाजलेली डाळ, ती सुद्धा खरपूस भाजून घेऊया तुपामध्ये। हलकासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला भाजायचे डाळव, कारण ते ऑलरेडी भाजलेलेच असतात। फुटाण्याची डाळही म्हणतात कोणी, डाळव म्हणतात।
हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजूया आपण. लो टू मीडियम गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला. आणि हे आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता 2 चमचे तीळ भाजून घेऊया. चटचट आवाज येईपर्यंत आपले भाजून घ्यायचे. खरपूस खमंग. बघा चटचट आवाज यायला लागला. आता हे काढून घेऊया आपण. मिश्रण आपण सगळं ताटात काढून घेतलेलं आहे. आता आपण हे गार करून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून बारीक करून घेणार आहोत. हे आपण सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता. असं टेक्स्चर हवंय आपल्याला. रवाळ खूप असं बारीक नाही, असं करून घेतलेलं आहे. आणि त्याच वाटीने आता आपण 1.5 वाटी गूळ ह्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि वेलची पावडर 1 चमचा आणि जायफळ पावडर अर्धा चमचा ह्यात घालणार आहोत. परत मिक्स करणार आहोत आपण. गूळ घालून परत मिक्स करणार आहोत आणि परत मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं, म्हणजे आपले छान लाडू आपल्याला करता येतील. परत एकत्र करून घेऊया आपण हे आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेऊया आपण. पल्स मोडवर बंद चालू करून. ह्यातच आता मी वेलची पावडर घालते 1 चमचा आणि जायफळ पावडर अर्धा चमचा घालते. गुळाचा पदार्थ म्हटल्यावर त्याच्यात वेलची पावडर आणि जायफळ हे आलंच पाहिजे, त्याच्यामुळे छान टेस्ट येते आपल्याला. आता आपण परत मिक्सरमध्ये एकदा फिरून घेऊया. हे मिश्रण आपण मिक्सरला परत एकदा गूळ घालून बारीक करून घेतलेला आहे. मिक्स करून घेतलेला आहे पल्स मोडवर बंद चालू करून. आता त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. परत एकदा चांगलं मिक्स करूया आणि ह्याचे लाडू आपण वळून घेऊया. प्रमाण घेऊन सगळं साहित्य घेऊन अगदी बरोबर वाटीनुसार मिश्रण आपण छान करून घेतलेलं आहे. आपण ह्यामध्ये साखरेचा बिलकुल वापर केलेला नाही की साखरेचा पाकाचा. ह्या लाडवाला आपण फक्त गुळच वापरला आहे. आणि अशी मूठ बांधून घ्यायची आहे. बघा अशी मूठ आली बांधून की समजायचं आपले लाडू परफेक्ट झाले. अगदी पौष्टिक आहेत लाडू आपले. हे सर्व पौष्टिक घटक आपण ह्यामध्ये घातलेले आहेत. आपल्या बाळ गोपाळांसाठी आपले पौष्टिक लाडू, आपल्या श्रीकृष्णासाठी चालणार. आणि आपले घरातले जे बाळ गोपाळ आहेत लहान लहान तेही आवडीने खाणार, शिवाय मोठेही लोक खाणार असा पौष्टिक लाडू. गोविंद लाडूही म्हणतात कोणी. असे आपण वळून घेऊया. इझी वळल्या जातात, काही त्रास नाही. असे आपण सर्व लाडू करून घेऊया एकसारखे. तुम्हाला जसे मोठे छोटे जसे आवडतात त्यानुसार हे बघा वळून घेऊया आता आपण सर्व. हे आपले श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू, याला सुदामा लाडू असेही म्हणतात. अगदी सोपे आहे करायला. अगदी खरपूस खमंग स्वादिष्ट पौष्टिक तयार. पाक न करता सर्व घटक पौष्टिक वापरलेले आहेत आपण. असे चवीचे सुंदर पौष्टिक लाडू तयार झाले आहेत. लहान मुले मोठेही हे लाडू आवडीने खाऊ शकतात. आणि आपल्या श्रीकृष्णालाही हे लाडू खूप आवडतात. म्हणून प्रसादासाठी मी आज हे लाडू केलेले आहेत. तुम्हाला आवडले का माझे गोविंद लाडूची रेसिपी?
आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा छान छान आवडले असेल तर. तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते कसा झाला आतून. किती सुंदर झालेला आहे बघा. गोविंद लाडू अगदी सगळे पौष्टिक घटक आहेत त्यामध्ये. आपण असे मुलांसाठी घरी नेहमी करून शकतो, कारण हे सर्व सामग्री घरात उपलब्ध असते एनी टाइम. त्यातूनच मी हे बनवून दाखवलेले आहेत आणि सर्व पौष्टिक आहेत घटक त्यात. तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि मुलांनाही खूप आवडेल हे. थँक यू.